अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजेच ACLची दुखापत. खरं तर कोणत्याही ॲथलीटच्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठं दुःस्वप्न असू शकतं. शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचा तो खडतर रिकव्हरीचा प्रवास. पण विचार करा, जर हा प्रवास अपेक्षेप्रमाणे होत नसेल तर? चला, आज याच विषयावर सविस्तर बोलूया. आता हा आकडा बघा, ठक्क करणारा आहे. तरुण खेळाडू जेव्हा प्रचंड मेहनत घेऊन आपल्या खेळात परततात तेव्हा त्यांना दुसऱ्यांदा ACL दुखापत होण्याचा धोका तब्बल 22% असतो. अक्षरशः विचार करा, इतका वेळ, इतकी मेहनत, इतका पैसा खर्च करूनही पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभं राहण्याची शक्यता इतकी जास्त का असावी? आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला सतावतोय, नाही का? एका बाजूला आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहेत, सर्वोत्तम डॉक्टर आहेत. आणि तरीही दुसऱ्या बाजूला पुन्हा पुन्हा होणाऱ्या दुखापतींचा धोका वाढतच चाललाय. यामागे नक्की काय दडलंय? इथेच तर खरा विरोधाभास आहे. म्हणजे बघा, शस्त्रक्रिया तर एकदम यशस्वी होते. डॉक्टर सांगतात सगळं ठीक झालंय. पण खेळाडू मात्र मैदानात पूर्णपणे यशस्वी होत नाहीत. तर यशस्वी शस्त्रक्रिया आणि खराब दीर्घकालीन परिणाम यांच्यातला हा जो फरक आहे ना, तोच आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि हा फरक किती मोठा आहे हे या आकड्यावरून कळेल. ACL शस्त्रक्रियेनंतर केवळ 55% खेळाडूच आपल्या पूर्वीच्या स्पर्धात्मक पातळीवर परत येऊ शकतात. याचा अर्थ सरळ आहे, जवळपास निम्मे खेळाडू पुन्हा कधीच पूर्वीसारखे खेळू शकत नाहीत. किती मोठी गोष्ट आहे ही. तर यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की खरी समस्या शस्त्रक्रियेत नाहीये. ती आहे त्यानंतरच्या पुनर्वसन प्रक्रियेत, म्हणजे रिहॅबिलिटेशनमध्ये. यामागे मुख्य कारणं आहेत अपुरी तयारी आणि मैदानात परतण्याची अतिघाई, आणि यामुळेच खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त होतात. चला आता त्या पारंपरिक पण सदोष पद्धतींबद्दल बोलूया, ज्या ACL रिकव्हरीसाठी वर्षानुवर्षे वापरल्या जात होत्या आणि दुर्दैवाने आजही काही ठिकाणी वापरल्या जातात. पाहूया की ह्या जुन्या नियमांमुळे नवीन दुखापती कशा होतात. इथे 2 दृष्टिकोन समोरासमोर ठेवले आहेत. एक आहे वेळेवर आधारित पद्धत. म्हणजे काय? तर सरळ कॅलेंडर बघायचं. 9 महिने झाले, ठीक आहे, खेळाडू खेळायला मोकळा. यात प्रगती आपोआप होते असं मानलं जातं. याउलट दुसरी पद्धत आहे निकषांवर आधारित. इथे कॅलेंडरला महत्त्व नाही. विशिष्ट शारीरिक चाचण्या पास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. इथे प्रगती मिळवावी लागते. हे वाक्य थेट संशोधनातून आलंय. हॉप टेस्ट म्हणजे एका पायावर लांब उडी मारण्याची चाचणी खेळाडूंना खेळात परतण्याची परवानगी देण्यासाठी सर्रास वापरली जाते. पण संशोधन आता सांगतंय की हे मोजमाप पूर्णपणे दिशाभूल करणारं असू शकतं. ते किती फसवं आहे याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि ह्यामागचं कारण ते या चार्टमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. एका पायावर उडी मारताना लागणारी 88% शक्ती ही हिप आणि घोट्यातून येते. गुडघ्याचा वाटा असतो फक्त 12%. म्हणजे काय? तर गुडघा आतून कमकुवत असूनही खेळाडू हिप आणि घोट्याच्या जोरावर ही टेस्ट सहज पास करू शकतो. तर मग या समस्येवर उपाय काय? बरं, आता समस्येबद्दल खूप बोललो. चला आता उपायाकडे वळूया. रिकव्हरीसाठीचा जो आधुनिक, पुराव्यावर आधारित दृष्टिकोन आहे तो समजून घेऊया. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कॅलेंडर नाही, तर शरीर ठरवतं की पुढच्या टप्प्यासाठी तयारी झाली आहे की नाही. प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी काही विशिष्ट शारीरिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण कराव्या लागतात. तरच पुढची पायरी गाठता येते. हा प्रवास कसा असतो तर तो खूप पद्धतशीर आहे. पहिली पायरी म्हणजे दुखापतीला संरक्षण देणं आणि हालचाल सुधारणं. मग हळूहळू ताकद वाढवली जाते. त्यानंतर शक्ती आणि सहनशीलता सुधारण्यावर भर दिला जातो. मग येतात खेळाशी संबंधित सराव. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, खेळात परतण्याच्या सर्वच चाचण्या पास करणं. आता आपण त्या विशिष्ट व्यायामांबद्दल आणि त्यामागच्या विज्ञानाबद्दल बोलूया, ज्यामुळे हा नवीन दृष्टिकोन इतका प्रभावी ठरतो. हे फक्त व्यायाम नाहीत, तर यामागे एक पक्कं विज्ञान आहे. हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कॉन्सेंट्रिक म्हणजे जेव्हा स्नायू आखूड होतो. कल्पना करा की आपण बायसेप कर्ल करताना वजन उचलतोय. आणि इसेंट्रिक म्हणजे जेव्हा तोच स्नायू नियंत्रित पद्धतीने लांबवतो, जसं की वजन हळूवारपणे खाली आणताना होतं. आणि इथेच खरा गेम चेंजर आहे. मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार रिहॅबमध्ये
ई-सेंट्रिक व्यायामांचा समावेश केल्यास ताकद तब्बल 30% जास्त वाढते. पारंपरिक रिहॅबमध्ये या व्यायामांकडे साफ दुर्लक्ष केलं जायचं कारण ते स्नायूंना नुकसान पोहोचवतात असा एक मोठा गैरसमज होता. आता ही एक चेकलिस्ट आहे जी रिकव्हरी करणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. फिजिओथेरपी चुकवणं, अतिउत्साही होऊन खूप जास्त व्यायाम करणं, ताकद वाढवण्याकडे दुर्लक्ष करणं किंवा गुडघ्याच्या ब्रेसेसवर जास्त अवलंबून राहणं यांसारख्या चुका रिकव्हरीचा प्रवास आणखी लांबवू शकतात. आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे खेळाडू खरोखरच मैदानावर परतण्यासाठी तयार आहे की नाही हे नक्की कसं तपासायचं. या चित्रांमध्येच सगळा फरक स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे ती जुनी सदोष आडवी हॉप टेस्ट आणि उजवीकडे ती आहे गुडघ्याच्या कार्याचं अचूक मूल्यांकन करणारी उभी जंप टेस्ट. फरक उघड आहे. हा चार्ट तर सगळं काही डोळ्यासमोर आणतो. खेळाडू आडव्या हॉप टेस्टमध्ये 97% सममिती दाखवू शकतात, म्हणजे दोन्ही पायांची कामगिरी जवळपास सारखीच दिसते. पण उभ्या जंप टेस्टमध्ये हीच सममिती फक्त 83% खाली येते. हा जो फरक आहे ना, हीच गुडघ्यातली खरी लपलेली कमकुवतता आहे. आणि हो, फक्त लॅबमधल्या चाचण्या पुरेशा नाहीत. खऱ्या अर्थानं खेळाडू तयार आहे की नाही हे तपासण्यासाठी कटिंग आणि दिशा बदलण्यासारख्या खेळाशी संबंधित हालचालींचं विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे. चला, जाता जाता या प्रश्नावर विचार करूया. दोन्ही पायांची ताकद सारखी करणं हे ध्येय आहेच, पण ते पुरेसं आहे का? की खरी रिकव्हरी म्हणजे सांध्यांवर येणारा भार म्हणजे जॉईंट लोडिंग हे सुद्धा संतुलित करणं? कारण असंतुलित भार भविष्यात सांधेदुखी किंवा इतर मोठ्या दुखापतींना आमंत्रण देऊ शकतो. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.